श्रोतेहो नमस्कार. सायबर क्राईम अलर्ट या कार्यक्रमात मी स्वप्ना तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आज आपण ऐकूया सायबर तज्ज्ञ डॉक्टर विशाल लिचडे यांच्याशी सतीश रेवे आणि सारिका पाठक यांनी केलेली बातचीत. श्रोतेहो नमस्कार. सायबर क्राईम अलर्टच्या आजच्या भागात मी सारिका सतीश रेवेंसह तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे सायबर तज्ज्ञ डॉक्टर विशाल लिचडे यांना. आणि आज आपण त्यांच्याशी AI अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सिक्युरिटी या विषयावर बातचीत करणार आहोत. चला तर आधी डॉक्टर विशाल लिचडेंचं स्वागत करूया. डॉक्टर विशाल लिचडे, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सगळ्यात आधी आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना हे जाणून घ्यायचं आहे की AI म्हणजे नेमकं काय? आपण खूप महत्त्वाच्या आणि राष्ट्रीय स्तरावर परिणाम करणाऱ्या विषयावर बोलतोय आणि या विषयावर बोलायची तुम्ही मला आकाशवाणीतर्फे संधी दिली याबद्दल मी आभारी आहे. आणि अशा विषयांची जनजागृती ही रेडिओसारख्या माध्यमातून होणे ही खूपच सकारात्मक गोष्ट आहे. हो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या आधी आपण एक बघू की हा डेटा किती प्रमाणात तयार होत आहे, कारण की जिथे डेटा आहे तिथे ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजी आपण यूज करतो. सध्या आपण एक डिजिटल क्रांतीच्या युगात जगत आहोत. बँकिंग, आरोग्य, संरक्षण, शिक्षण सर्व काही डिजिटल होत आहे. पण जिथे डिजिटल प्रगती होते तिथे त्या विषयातले धोके पण डिजिटल होतात. नक्कीच. आणि या दृष्टीने AIचा खूप मोठा रोल आहे. एक 10-20 वर्षाआधी AI हे लोकांना माहीत नव्हतं किंवा असं काही संकल्पना असते किंवा असं काही करू शकतो हे आपल्याला माहीत नसतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक इंटेलिजन्सचाच प्रकार आहे. पण हे आर्टिफिशियल आहे, कृत्रिम आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. म्हणजे काय की जो काही डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच डेटाचं ॲनालिसिस करून त्याच्यावर काहीतरी आपण पॅटर्न्स तयार करणार आणि ते पॅटर्न स्टँडर्ड सोबत कम्पेअर करणार आणि मग ते त्या पद्धतीने काम करताय की नाही हे ठरवणार. तर हा डेटा किती प्रमाणात तयार होत असेल. एक छोटंसं मी एक उदाहरण सांगतो की बरेच विद्यार्थी यंग जनरेशन टिकटॉक वापरतात. 625 मिलियन व्हिडिओज हे एका मिनिटाला तयार होतात. स्नॅपचॅट जे आहे ते 3.5 बिलियन स्नॅपचॅट एका मिनिटात क्रिएट होतात. एका मिनिटाला 230 पेक्षा जास्त ईमेल सेंड होतात. 6 मिलियनपेक्षा जास्त गुगल सर्च होतात आणि जवळपास 6 मिलियनपेक्षा जास्त लोक एका मिनिटाला ऑनलाईन शॉपिंग करतात. हे 5-6 एक्झाम्पल झाले. याच्या व्यतिरिक्त कितीतरी वेबसाईट्स, कितीतरी प्लॅटफॉर्म्स आहेत आणि हा प्रचंड डेटा एका मिनिटाला तयार होत आहे. गुणेला 60 म्हणजे 1 तास आणि गुणेला 24 1 दिवस, गुणेला 1 वर्ष आणि असे वर्षानुवर्ष हा डेटा तयार होत आहे. मग एवढा प्रचंड प्रमाणातला डेटा सर्व्हरवर, सॅटेलाइटवर कुठेतरी स्टोअर होत आहे, डेटा सेंटरला स्टोअर होत आहे. आणि या सर्व डेटांचं अनालिसिस करणं मॅन्युअली किंवा एखादं ॲप्लिकेशन वापरून हे खूप कठीण आहे. म्हणजे हे विश्लेषण करायला आपल्याला काही तास, दिवस किंवा महिने लागू शकतील. आणि अशा क्लिष्ट विषयांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही सेकंदामध्ये, काही मिनिटामध्ये तुम्हाला रिझल्ट काढून देतं. कारण की हे पूर्ण काम मशीननी, कम्प्युटर स्वतः करतो. आणि त्याच्यामुळे AI हे अशा प्रकारच्या जिथे प्रचंड प्रमाणात डेटा आहे आणि माणूस स्वतः हे करू शकत नाही अशा ठिकाणी हे खूप प्रभावी माध्यम आहे. मग हा जो सर तुम्ही AI बद्दल सांगितलं, तर या AIला आपल्या सायबर सिक्युरिटीशी कसं रिलेट आपण करू शकतो किंवा AIचा वापर करून सायबर फ्रॉड्स रोखल्या जाऊ शकतात का? सायबर सिक्युरिटी हा कन्सेप्ट म्हणजे हे जे सायबरमधले किंवा डिजिटल युगातले धोके आहे हे धोके थांबवणारे किंवा त्याच्याला लढा देणारे एक सैनिक म्हणजे सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ, सोप्या भाषेत. बरोबर. आता हे सगळं ऑलरेडी काही वर्षापासून सुरू आहे. जागतिक लेव्हलला हे सगळं आज नवीन नाही आहे. हे जवळपास 25 ते 30-40 वर्षांपासून सायबर अटॅक सुरू आहे. 25 वर्ष ते 30 वर्ष तर नक्कीच झालेले आहेत. मग हे सायबर अटॅकसाठी काही टूल्स अवेलेबल आहेत, काही ॲप्लिकेशन्स अवेलेबल आहेत. पण हे टूल्स काय करतात की काही ठराविक पॅटर्नवर काम करतात. काही ॲप्लिकेशन्स आहेत त्यांना ते सिम्पटम्स दिसले की त्याच्यावरून ते ओळखतात. पण इथे जर आपण पारंपरिक याच्यानुसार न करता, मग कारण पारंपरिक जे आहे ते रूल बेस्ड आहे. आपण रूल्स तयार केले, त्याला अल्गोरिदम्स लिहिले, ते पॅटर्न तयार झाले आणि त्याच्यानुसार ते काम करतं. पण AIमध्ये काय होतं की AIच्या ज्या ॲप्लिकेशन्स आहेत जसं मशीन लर्निंग म्हणजे मशीन स्वतः शिकत आहे. AI तर प्रचंड डेटाचं विश्लेषण करून त्या विश्लेषणावरून काहीतरी पॅटर्न तयार करेल, ते पॅटर्न पुन्हा मशीनला देईल, मग त्या पॅटर्नचा यूज करून मशीन पुन्हा काहीतरी करेल. म्हणजे हे कसं झालं की एखादा सतत शिकणारा विद्यार्थी तो त्याच्या चुकांवरून, त्याच्या विश्लेषणावरून पुन्हा शिकत आहे, नवीन नियम तयार करत आहे
असा तो प्रकार आहे. आणि दुसरं सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की आपण जेव्हा ह्युमन बिईंग काम करतो तेव्हा काही लिमिटेशन्स आहेत. AI एनेबल्ड जे काही ॲप्लिकेशन्स आहेत किंवा ॲप्स आहेत हे 24/7 काम करतात. हे थकत नाही, हे सुट्टी घेत नाही, हो. है ना. आणि त्याच्यामुळे हे कारण की हे जे वॉच होतात, कारण की जे एखादा अटॅक होणार असेल तर तो ठराविक वेळेलाच होईल असं काही नाही, तो दिवसा रात्री केव्हा होऊ शकतो. सिस्टम फुल टाइम आपल्याला अलर्ट असणं आवश्यक आहे. हो. आणि त्या दृष्टीने AIचा वापर जर केला तर हे धोके टाळण्यासाठी किंवा हे सापडवण्यासाठी खूप जास्त फायदा होऊ शकतो. सर याचं एखादं एक्झाम्पल आपल्याला देता येईल का की कशा प्रकारे हे AI वापरून हे धोके आपण थांबवू शकतो? बिलकुल. आता याच्यामध्ये बघा, जसं समजा एखाद्या बँकेचे व्यवहार आहेत, आपल्याला माहित आहे संध्याकाळी झाले की बँक बंद होणार, पण बँकेचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते 24/7 सुरू असतात. आपण ऑनलाईन खूप सारे ट्रान्झॅक्शन्स करतो. समजा आपण नागपूरमध्ये काहीतरी व्यवहार करतो, एखादी कंपनी किंवा पर्सन, आणि अचानक रात्री 2-3 वाजता एक खूप मोठा व्यवहार एखाद्या अकाउंटमध्ये होऊन गेला असेल, तर पारंपरिक याच्यात काय होईल तो आपल्याला उद्या सकाळी माहीत पडेल. पण AIने तसं होणार नाही. AI लगेच डिटेक्ट करेल की हा व्यवहार किंवा हे ट्रान्झॅक्शन हे नेहमीच्या पॅटर्नसारखं नाही आहे, काहीतरी वेगळं आहे, आणि लगेच तो त्याचा OTP थांबवून देईल. म्हणजे तो ट्रान्झॅक्शन होणारच नाही. म्हणजे अशा प्रकारचे अलर्ट वापरून आपण होणारे धोके टाळू पण शकतो. म्हणजे झालेला धोका आपण पकडू शकतो आणि सोबतच होणारे धोके आपण टाळू पण शकतो. पण मग असे ॲप्लिकेशन आता आपल्याकडे रुजू झाले आहेत का? आहेत ना. अच्छा. बऱ्याच ठिकाणी बँकांमध्ये किंवा जसं CCTVमध्ये आहे. CCTV काय करतो, समजा आपण TV लावला आहे, CCTV लावले असेल, तो फक्त रेकॉर्ड करतो. पण तो जर CCTV AI बेस्ड असेल, AI एनेबल्ड असेल, तर तो काय करतो की एखादी संशयास्पद हालचाल होत असेल तर ते सुद्धा डिटेक्ट करतो. अच्छा. किंवा एखाद्या रिस्ट्रिक्टेड एरियामध्ये कोणी यायचा प्रयत्न केला असेल तर ते पण डिटेक्ट करेल, सोबत त्याचा चेहरा पण ओळखेल. जर क्रिमिनल रेकॉर्ड त्याचा काही असेल आणि ती ॲप जर समजा एखाद्या पोलीस डिपार्टमेंट सोबत कनेक्टेड असेल तर तो त्याला डिटेक्ट करून तो कोण आहे हे पण ओळखू शकतो. अच्छा. है ना. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे AI एनेबल्ड ॲप्लिकेशन्स सगळीकडे वापरणं सुरू झालेलं आहे. नक्कीच. लिचडे सर, पुढच्या प्रश्नाकडे वळणारच आहे, पण त्याआधी एक प्रश्न असा पडला आहे आता की आपण सांगत आहात बरेच वर्ष झाले आता डेटा तयार होतो आहे आणि कुठेतरी तो सर्व्हरमध्ये आणि असा सेव्ह होतो आहे सॅटेलाईटमध्ये. पण मग जो इतक्या वर्षाचा तयार झालेला अनवॉन्टेड डेटा आहे तो AIच्या माध्यमातून डिलीट करणंच शक्य आहे का? खूप सुंदर प्रश्न आहे. कॉलेजची मुलं किंवा बरेच लोक इंटरनेटवर खूप साऱ्या गोष्टी पाहत असतात. हो. ऑडिओ डाउनलोड करतात, व्हिडिओ डाउनलोड करतात, आणि डाउनलोड केल्यानंतर त्यांना ते बघतात, एन्जॉय करतात आणि डिलीट करतात. आणि त्यांना असं वाटतं की हे आपण डिलीट केलं आहे आणि कोणाला माहीतच नाही झालं आपण काय बघितलं किंवा काय वाचलं आहे ते. असं कधीही होत नाही. एकदा तुम्ही डाउनलोड केलं त्याचा फुटप्रिंट, त्या डेटाचा फुटप्रिंट हा सर्व्हरवर असणार आहे. आणि हा डेटा अनवॉन्टेड आहे हे आपण कसं ठरवणार? म्हणजे एखाद्या कोणत्याही पर्सनलनी कोणत्या तरी पर्पजनी डेटा डाउनलोड केला असेल किंवा अपलोड केला असेल तर तो अनवॉन्टेड आहे हे आपण ठरवू शकत नाही. त्याच्यामुळे तो डेटा सर्व्हरवर मेंटेन केला जाणार आहे. अच्छा. है ना. आणि हे सगळे डेटा सेंटरमध्ये सेव्ह असतात. आणि म्हणूनच डेटा सेंटर तयार करणं आणि ते मेंटेन करणं ही प्रचंड क्लिष्ट आणि गुंतागुंतीची गोष्ट आहे आणि त्याच्याकरता प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरल कॉस्ट द्यावी लागते. हा डेटा कधीही डिलीट होत नाही, प्रत्येक श्रोत्यांनी आपल्या लक्षात ठेवावं. आणि त्याच्यामुळे जे आपल्या कामाचं नाही ते कधीच पाहू नये किंवा ओपन करू नये, आणि त्याच्यामुळे स्वतःला नुकसान होईल असं काही करू नये. नक्कीच. आपण खूप छान सांगता आहात सर. जसं आपण म्हटलं की AIच्या माध्यमातून आपण हे जे फ्रॉड्स आहे यांना आपण टाळू शकतो किंवा एक प्रिपेअर राहू शकतो. पण आता हे जे हॅकर्स आहेत किंवा जे फ्रॉडुलंट लोक आहेत तेही AIचा वापर करून फ्रॉड करत असतील तर याचं एखादं उदाहरण देता येईल का? यस, नक्कीच. हॅकर्स हे आपल्यापेक्षा हुशार आहेत, कारण की ते नवीन नवीन क्लुप्त्या शोधत असतात आणि नवीन नवीन पॅटर्न्स तयार करतात आणि हॅक कसा करता येईल डेटा याच्याकरता काम करतात. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. AIद्वारे आपण जसं डीप फेक किंवा ऑटोमेटेड फिशिंग किंवा स्मार्ट मालवेअर किंवा स्मार्ट रॅन्समवेअर अशा प्रकारचे ॲप्स हे हॅकर्स तयार करत असतात. आणि हे असे ॲप्सला प्रतिसाद देण्याकरता सायबर सिक्युरिटी एक्सपर्टला सुद्धा AI इन्व्हॉल्व करणं किंवा AI वापरणं खूप आवश्यक आहे. म्हणजे हे एक प्रकारचं छुपे युद्ध आहे, पण हे कोणाविरुद्ध आहे तर AI विरुद्ध AI. अच्छा. पण हे खूप आवश्यक आहे, कारण की त्याच्याकरता आपल्याला अधिक प्रगत, म्हणजे जे सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांनी अधिक प्रगत, अधिक ॲडव्हान्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. अच्छा.
डॉक्टर लिचडे सर, मग आयझॅक आणि NSDच्या दृष्टीने AIचं काय महत्व आहे? आयझॅक म्हणजे इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड अनालिसिस सेंटर, हे एक नॉन प्रॉफिट फाउंडेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सपोर्टने काम करणारं. आणि हे भारतामध्ये सायबर सुरक्षा तज्ज्ञ हे कौशल्याच्या आधारावर विकसित करण्याचं काम आहे. एक ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचं काम मागच्या 12-13 वर्षापासून करत आहे. आणि त्यांचंच काम आम्ही नागपूरमध्ये सॉफ्टसेन्स या संस्थेमार्फत 2013 पासून करतोय. त्याच्यासोबतच NSD म्हणजे नॅशनल सिक्युरिटी डेटाबेस, तर भारतामध्ये जेवढे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स आहेत त्यांची नोंद ठेवणं किंवा त्यांना प्रमाणित करणं, याच्याकरता नॅशनल सिक्युरिटी डेटाबेस हा एक प्रोजेक्ट आयझॅकनी 2012-13 मध्ये सुरू केला होता. आता या सर्वांमध्ये सुद्धा AI आधारित सुरक्षा प्रणाली आणि त्याला हाताळणारे तज्ज्ञ यांची हे तयार करणे हे आयझॅकची प्राथमिकता आहे. सोबतच ही काळाची गरज आहे किंवा हे प्रशिक्षण किंवा हे प्रमाणपत्र हे फक्त आयझॅकनीच करावं असं नाही. बाकीच्या पण ज्या संस्था आहेत त्यांनी पण त्यांच्या प्रशिक्षणामध्ये किंवा कौशल्य विकास अभ्यासक्रमामध्ये हे आणणं, AI आणणं खूप आवश्यक आहे. तरच आपण AIच्या मार्फत होणारे जे अटॅक आहेत त्यांना थांबवू शकू. अच्छा. यात सर मग हे सायबर रेंज लॅब म्हणजे काय आणि यात AIची काय भूमिका असते? सायबर रेंज हा एक खूप सुंदर कन्सेप्ट आहे. आपल्याला युद्ध करायचं आहे, पण युद्धाचा सराव हा सुद्धा युद्धाच्या आधी खूप महत्त्वाचा आहे. हा सराव आपण कोणासोबत करणार, तर त्याच्याकरता आपल्याला एक सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटची गरज असते. म्हणजे जिथे कोणाचं नुकसान होणार नाही, पण आपण करून आपलं नॉलेज, आपल्या स्किल्स किंवा आपले वेपन्स टेस्ट करून बघू शकू. तर सायबर रेंज म्हणजे एक असं समजा की एक प्रत्यक्ष सायबर युद्ध सराव प्रयोगशाळा आहे. म्हणजे इट इज अ सिम्युलेटेड सायबर अटॅक अँड डिफेन्स एन्व्हायरमेंट. आणि एक स्मार्ट सिटी सिम्युलेटर्स आपण तयार करतो. आणि भारतातलं पहिलं प्रायव्हेट सायबर रेंज लॅब ही नागपूरमध्ये 2018 आपण सॉफ्टसेन्स तिथे तयार केली होती, जिथे आपण विद्यार्थी, व्यावसायिक किंवा जे याच्यात रिसर्च करणारे विद्यार्थी आहेत त्यांना प्रत्यक्ष हल्ल्याचा अनुभव कसा होईल, कसा घेतात ते आपण त्यांना तिथे दाखवू शकतो. आणि त्याचं संरक्षण कसं करायचं, मुख्य म्हणजे अटॅक कसा करणं हे नाही, तर एखादा अटॅक झाला असेल तर त्याचं ॲनालिसिस कसं करायचं आणि तो अटॅक कसा थांबवायचा हे शिकवणारी जी मॉड्यूल आहेत त्याला आपण म्हणतो सायबर रेंज. याच्यामध्ये काय होतं की हल्ल्याचे पॅटर्न कोणता आहे किंवा रिअल टाईम अलर्ट सिस्टीम कशी असेल किंवा इन्सिडन्स रिस्पॉन्स, एखादा घटना घडली तर ताबडतोब पहिला रिस्पॉन्स काय असायला पाहिजे किंवा प्रेडिक्टिव्ह थ्रेट इंटेलिजन्स काय राहील, ह्या सगळ्यासारख्या गोष्टी आपण सायबर रेंजवर शिकू शकतो. आता हे तिथे प्रत्यक्ष अनुभवातून शिकवलं जातं है ना. तर एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर इथे कसा होतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही फक्त एक संकल्पना नाही आहे. ती आपण असं समजू की राष्ट्रीय सुरक्षेकरता जर त्याच्या AI वापरून आपण सायबर सिक्युरिटीचा यूज केला, ती एक राष्ट्रीय सुरक्षेची नवीन ढाल तयार होईल. आणि त्याच्यातून आपण AIच्या मार्फत होणारे अटॅक सुद्धा थांबवू शकू. सर, मग हे विचारायचं आहे आता की जर का विद्यार्थ्यांना AI आणि सायबर सिक्युरिटी दोन्ही शिकायचं आहे, तर मग त्यासाठी अभियांत्रिकीचेच विद्यार्थी हवे की इतर पण स्ट्रीममधले विद्यार्थी हे शिकू शकतात? जर आपल्याला युद्धामध्ये एखादा सैनिक तयार करायचा असेल तर आवश्यक नाही की तो इंजिनियरच असला पाहिजे. नक्कीच. है ना. तो कॉमर्स, सायन्स, मेडिकल कोणत्याही फील्डचा असू शकतो. त्याला फक्त त्या विषयात आवड असायला पाहिजे. त्याला कम्प्युटर क्षेत्रामध्ये समोर जायचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कारण की असं एकही क्षेत्र उरलं नाही जिथे कम्प्युटर पोहोचलं नाही. आणि जिथे कम्प्युटर पोहोचलं, नेटवर्क पोहोचलं, इंटरनेट पोहोचलं, त्या प्रत्येक ठिकाणी आता AI पण पोहोचलेला आहे. आणि त्याच्यामुळे इथे असं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. कोणताही विद्यार्थी ज्याला या क्षेत्रात यायचं आहे तो येऊ शकतो आणि या क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर तयार करू शकतो. तर मग सर याचं जर प्रशिक्षण घ्यायचं आहे तर विद्यार्थ्यांनी मग नेमकं कुठं संपर्क करायला पाहिजे किंवा कुठे अप्रोच करायला पाहिजे? 2013 पासून आम्ही अशा बॅचेस नागपूरमध्ये घेतो आहोत आणि बुटकॅम्प्स आम्ही नागपूरमध्ये घेतो आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी आमच्याकडे तर सायन्स, कॉमर्स, मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अशा सगळ्या वेगवेगळ्या स्ट्रीमचे विद्यार्थी येतात आणि हे सगळे ट्रेनिंग मागच्या 13 वर्षापासून घेत आहेत. कारण की यांना खूप मोठ्या रोजगाराच्या संधी पूर्ण भारतभर उपलब्ध आहेत. पुढील जर आपण 8-10 वर्षाचा विचार केला तर AI आधारित जे सुरक्षा तज्ज्ञ राहील त्यांची मागणी खूप प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि हे संपणार नाही आहे.
पुष्कळ वेळा लोकांना वाटतं की अशा ॲडव्हान्स विषयात काम करायचं असेल तर आपल्याला कोडिंग यायला पाहिजे, प्रोग्रामिंग यायला पाहिजे, पण असं काहीच नाही आहे. आजकाल इतके टूल्स तयार झाले आहेत की हे काहीही न वापरता डायरेक्ट तुम्ही त्या क्षेत्रामध्ये त्या विषयांचे टूल्स वापरून ॲनालिटिकल थिंकिंग करून तुमचा फक्त सिक्युरिटी आणि ॲनालिटिकल माइंडसेट असेल तर तुम्ही हे सगळं करू शकता. याच्याकरता वेगळ्या कशाची गरज नाही आहे. आणि ही मला वाटतं या दशकातली सर्वात मोठी करिअरची संधी राहील. क्या बात आहे. एक सर असं विचारायचं वाटतं की जसं आता पुढे आपला जो देश आहे एक विकसित देश म्हणून त्याची गणना होणार आहे, तर आपल्या देशाला विकसित करायसाठी सायबर सिक्युरिटीची त्यात काय भूमिका असेल? देशाला विकसित करायचं आहे तर देशाची सुरक्षा पण तेवढीच महत्त्वाची आहे. विकसित भारत हे जे आपण स्वप्न बघतो आहे याच्यामधून आपण AIला निग्लेक्ट करू शकत नाही किंवा सायबर सिक्युरिटीला पण निग्लेक्ट करू शकत नाही. आपण जे डिजिटल इंडिया किंवा स्मार्ट सिटी, ऑनलाईन बँकिंग, UPI असे सगळे टर्मिनॉलॉजी आपण वापरतो, हे सर्व काही डिजिटल आहे. आणि याला जर सुरक्षा नसेल तर राष्ट्राची पायाभूत सुविधा धोक्यात येऊ शकते. बरोबर. आणि त्या दृष्टीने डिजिटल राष्ट्र घडवायचं असेल तर AI आणि सायबर सिक्युरिटी हे दोन्ही एकाच हातात हात मिळून जर समोर गेले तरच फायदा होईल. भारताला आपण 2047पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचं असं म्हणतो आहे, पण ही जी सुरक्षा असेल याच्याकरता तंत्रज्ञान आवश्यक आहे. ते तंत्रज्ञान वापरणारे, कौशल्य असणारे लोक अवेलेबल आहेत, आवश्यक आहेत. आणि सोबतच आम्ही नेहमी म्हणतो की सायबर सिक्युरिटी हे फक्त करिअर नाही आहे, ती जबाबदारी आहे. ती ही जबाबदारी घेणारे, कौशल्य असणारे, तंत्रज्ञान वापरणारे मॅनपॉवर हे आपल्याकरता खूप आवश्यक आहेत. नक्कीच. सर, मग बरेचदा डेटा चोरीची प्रकरणं ऐकिवात आहेत. मग ह्या डेटा चोरीची माहिती घेण्याकरता AIचा काही उपयोग होतो का? हे आपण काय सांगाल याविषयी? हां, या विषयावरनं खूप लोकांना खूप आकर्षण असतं की हा डेटा नेमका हॅक होऊन जातो कुठे आणि त्याचं काय होतं. तर इंटरनेट जे कॉमन मॅन जे इंटरनेट वापरतात ते टोटल इंटरनेट नाही आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्याला इंटरनेट कनेक्शन आपण घेतलं आणि www लिहिलं की आपलं जग आपल्या खिशात आलं. असं नाही आहे. या पूर्ण इंटरनेटला 2-3 भागामध्ये आपण डिव्हाइड करू. सगळ्यात वरचा भाग म्हणजे सरफेस वेब, म्हणजे एखादा माहिती जी यूज करण्याकरता, बघण्याकरता आपल्याला कोणत्याच ID पासवर्डची गरज नाही आहे. जसं गुगल आहे किंवा जिथे आपण फक्त ब्राउझिंग करतो आहे, एखादी साईट ओपन करून पाहतोय, तिथे आपल्याला कधीच ID पासवर्ड टाकावं लागत नाही, म्हणजे आपल्या क्रेडेन्शियल्स काही द्यायची गरज नाही. असं जो वेब आहे याला आपण म्हणतो सरफेस वेब. हा खूप मोठा आहे आणि मॅक्सिमम लोक याच्यावरच काम करतात. जसं फेसबुक आहे, तिथे आपल्याला कधी ID पासवर्ड लागतो, म्हणजे हा सरफेस वेबमध्ये येत नाही. दुसरा जो प्रकार आहे तो आहे डीप वेब, म्हणजे जिथे आपण ID पासवर्ड देऊन ॲक्सेस करतो. जसं आपली बँकेची माहिती असेल, ईमेल असेल किंवा सोशल मीडिया असेल, जिथे आपण ॲनॉनमसली न करता आपलं नाव देऊन करतो. हे सगळे झालं डीप वेब. आता याच्या खाली जे असतं ते आहे डार्क वेब. डार्क वेब हे त्याच्या नावाप्रमाणे जिथे अंधार आहे असं, म्हणजे असं एक इंटरनेट जिथे पूर्ण अंधार आहे. अंधार आहे म्हणजे काय, तिथे कॉमन मॅन किंवा डीप वेबमधले लोक पोहोचू शकत नाही. मग जिथे ओळख लपवून व्यवहार होतात किंवा एक गुप्त नेटवर्क आहे सोप्या भाषेत, त्याला आपण म्हणतो डार्क वेब. तर डार्क वेबवर काय होतं, ते डार्क वेबवर चोरलेला डेटा विकला जातो. इथे हॅकिंगचे टूल्स अवेलेबल असतात आणि इथे रॅन्समवेअरचे जेवढे काही ॲक्टिव्ह गट आहेत ते सगळे तिथे ॲक्टिव्ह असतात आणि तिथून त्या सगळ्या हालचाली होत राहतात. आता डार्क वेब म्हणजे थोडक्यामध्ये जसं एखाद्या जसं मी उदाहरण विचारलं तर एखाद्या बँकेच्या ग्राहकाची माहिती डार्क वेबवर विक्रीसाठी दिसली, AI काय करेल, लगेच त्या सिस्टीमला मॉनिटर करेल आणि तिथे अलर्ट देईल की या बँकेचा एवढा डेटा लीक झालेला आहे. लगेच बँकेला अलर्ट देईल. त्याच्यामुळे बँक काय करेल की लगेच तेवढ्या लोकांचा ट्रान्झॅक्शन ब्लॉक करेल किंवा त्यांना सांगेल की तुमची ID पासवर्ड ताबडतोब तुम्ही चेंज. तर डार्क वेबवर जी माहिती पसरलेली आहे ती माहिती मोठ्या प्रमाणात डेटा स्कॅन करणार किंवा कंपन्यांच्या नावांचे डोमेन, कंपन्यांच्या नावांची ईमेल ID हे तो स्कॅन करतो आणि त्याला तो क्लासिफाय करतो वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये की कोणत्या सस्पिशियस आहे, कोणत्या माहिती योग्य आहे. आणि एखादा डेटा लीक होणार असेल तर तो लीक होऊ नये म्हणून सुद्धा त्याच्याकरता AI आपल्याला मदत करू शकतो. अच्छा. ना, तर डार्क वेबचा डेटा हा सुरक्षित नाही आहे. कोणतीही कंपनी, कोणताही पर्सनल डेटा, कोणत्याही संस्थेचा डेटा हा डार्क वेबमध्ये जाऊ शकतो आणि
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर जसं सरकारचे काही कॉन्ट्रॅक्ट्स असतात त्याची माहिती किंवा डिफेन्स सेक्टरची माहिती किंवा भारताचे जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याच्यावर अटॅक झाला तर देशाचं नुकसान आहे. जसं पॉवर सेक्टर आहे, पॉवर सेक्टरवर जर अटॅक झाला आणि ब्लॉक झाला तर पॉवरवर आधारित सगळे उद्योगधंदे सगळे कारभार बंद होतील. हेल्थ सेक्टर आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, हे क्रिटिकल आहेत. तर याच्यावर एखादा सायबर हल्ला होऊ नये यांचं संरक्षण करायचं आहे किंवा त्या हल्ल्याची पूर्वसूचना पाहिजे असेल तर याच्याकरता आपल्याला AI हे खूप महत्त्वाचं आहे. थोडक्यामध्ये आपण असं म्हणू की डार्क वेब म्हणजे डिजिटल अंधारा. अच्छा. आणि त्या अंधारावर प्रकाश टाकणारा कोण, तर सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. नक्कीच. आणि सर, मग या संदर्भात आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना काही उदाहरण आपण सांगू शकता? नक्कीच. आपण बघतोय की भारतामध्ये 100 स्मार्ट सिटी तयार होणार आहेत किंवा होत आहेत. तर स्मार्ट सिटी म्हणजे काय की त्या सिटीमध्ये सगळे काही ट्रान्झॅक्शन्स किंवा सगळे काही कंट्रोलिंग हे इंटरनेटच्या माध्यमातून होणार. आता पूर्ण स्ट्रीट लाईट सिस्टीम ही आपण AI बेस्ड किंवा याच्यात सिक्युअर्ड करून ठेवली आहे, स्मार्ट सिटीला अटॅच केलेली आहे. जर त्याच्यावर कोणी अटॅक केला, समजा एखादा कोणी निगेटिव्ह माइंडसेटचा पर्सन असेल आणि त्यांना एखाद्या विशिष्ट भागात काही नुकसान करायचं असेल तर ते काय करतील, ते त्या सिस्टीमवर अटॅक करतील आणि त्या भागातले लाईट तेवढ्या वेळाकरता बंद करून देतील किंवा त्या भागातले CCTV कॅमेरे तेवढ्या वेळाकरता बंद करून देतील. त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं. रेल्वेचे अनाउन्समेंट सिस्टीम किंवा ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम याच्यावर पण अटॅक होतात. रेल्वेचे जेवढे काही ट्रॅक्स चेंजिंग किंवा ट्रॅक स्विचिंग डिव्हायसेस आहेत ते सगळे ऑटोमेटेड किंवा इंटरनेटनी नेटवर्कनी सुद्धा ऑपरेट करता येतात. त्याचा जर कंट्रोल एखाद्या हॅकरच्या हातात गेलं तर खूप मोठा धोका होऊ शकतो. इव्हन रेल्वे स्टेशनवर जे अनाउन्समेंट होतात त्यासुद्धा हॅकर त्याच्यावर अटॅक करू शकतो. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत स्मार्ट सिटीमध्ये. वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे, थर्मल पॉवर प्लांट असेल, ह्या सगळ्यावर सायबर अटॅक जर झाले तर खूप मोठं नुकसान देशाचं आणि सिटी लेव्हलला सुद्धा लोकांचं होऊ शकतं. सिग्नल सिस्टीमवर अटॅक होऊ शकतात. एखाद्या हॅकरनी जर सगळे सिग्नल ॲट ए टाईम सुरू करून दिले तर ऑटोमॅटिक तिथे ॲक्सिडेंट्स होतील आणि खूप मोठा केओस तयार होईल. बरोबर. सर, आपण आम्हाला खूप छान माहिती सांगता आहे AI आणि सायबर सिक्युरिटी रिलेटेड. जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना आपण काय संदेश देणार आहात? नवीन टेक्नॉलॉजी आली तर लोक लवकर ॲक्सेप्ट नाही करत. AI आलं आहे तर पुष्कळ वेळा लोकांना वाटतं की AI मुळे नोकऱ्या जातील, AI मुळे काही धोके होतील, पण असं नाही आहे. AI हा धोका नाही आहे. तो जर आपण योग्य पद्धतीने वापरला तर भरपूर रोजगार निर्मिती पण त्याच्यातून होणार आहे आणि हा राष्ट्रीय सुरक्षेकरता एक संरक्षक आहे. त्याच्यामुळे आपण तंत्रज्ञानाला घाबरून न जाता त्यात जर कौशल्य मिळवले तर आपण आपल्यासाठी, आपल्या करिअरसाठी, आपल्या देशासाठी किंवा राष्ट्रनिर्मितीमध्ये आपला सहभाग हवा याच्याकरता आपण खूप छान काम करू शकतो. तर मी हे सांगेल तरुण पिढीला की तुम्ही AI शिका, सायबर सिक्युरिटी पण शिका आणि राष्ट्राच्या डिजिटल संरक्षणेकरता याचा चांगल्यात चांगला उपयोग करून घ्या. नक्कीच. डॉक्टर विशाल लिचडे सर, आज आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सिक्युरिटी या संदर्भात आम्हाला खूप छान माहिती सांगितली. आपल्या उपस्थितीसाठी आम्ही आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आपण ऐकत होतो आजचा आपला सायबर क्राईम अलर्ट हा प्रोग्राम. आज आपण सायबर तज्ज्ञ डॉक्टर विशाल लिचडे यांच्याशी सतीश रेवे आणि सारिका पाठक यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमातून निश्चितच आपल्याला लाभ होईल अशी मी आशा करते. तर श्रोतेहो, सायबर क्राईम अलर्ट कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे यांच्याबरोबर मी स्वप्ना आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.